उत्कृष्ट अशा पद्धतीने दोन्ही बुहानी आपापलं गजर सादरीकरण केलेलं आहे. खरोखर त्यांचं अभिनंदन करतो. विनोद चव्हाण बुवांना पेटी वाजवण्यासाठी एक वेळ दिली आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने पेटी वादन केलं. आणि खरोखरच मनापासून सांगतो, मला अशी एक आठवण आली की एखाद्या वेळी कुणाची वरात जर अडकली त्या कॅशोवाल्यामुळे तर अवश्य विनोद चव्हाण बुवांसारख्यांचा उपयोग अवश्य होऊ शकतो. काय राग वगैरे धरू नका. म्हणजे खरोखरच म्हणजे लक्षात दिला माझ्या की खरोखरच चांगली पेटी हो. तुमच्यासारख्या पेटी वाजव म्हटल्यावर ती पिक्चरची गाणी वाजवत नाही होती. तू वाजवत कुक 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 होतात पुन्हा कुक कुक कुक. अरे 4 ते 5 वर्ष झाली काय त्या लहान पोराक समजा सुरुवात जातात कुक 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 चोली के पीछे क्या आहे. काय तुमची काय बोलायचा. खरोखर म्हणजे आता ह्या वेळेचं बंधन सर्व गोष्टी सांभाळून बोलणं कमी वगैरे काय होऊ नये. पण काय केलं आम्ही सध्या समोर तो बोलात तितक्यात बोलायचा. तुमचा विषय कसं राहिलो ते बुवा. एक उदाहरण सांगतो. पुन्हा तो मोबाईल शोधतो सांगतो ह्या उदाहरण पुन्हा मोबाईलात नाही. अरे कसले ते मोबाईलच्या जेव्हा आता माझ्याकडे इतक्या मोबाईल का बघ एवढ्या एवढ्या पोरग्यांकडे मोबाईल आहे. तू माझ्याकडे मोबाईल नाही. तू आवडी नेऊन त्या का हसत टाकायचा. वागदेकर बुवा जो 65 लाखाची जहागिरी बोललो देऊन त्या खुल्या ह्याच्यात बघ. अरे म्हणजे मोबाईल म्हणजे पुरव. अरे खडे एकदम खुल्यावर वागतात. असे किती गोष्टी मोबाईलात न भेटणार आहेत. तुका आत्ताच्या आत्ता सोपी पटवून देऊ शकते. ह्या पेटीएबद्दल सुद्धा प्रश्न असे असत की ते याच्यात मोबाईलात न भेटू शकणारे होत. एक गंमत म्हणा सहा होतं सांगते. प्रश्न म्हणून नाही ही काय प्रश्नोत्तर बारी नाही. शिव पार्वतीचा सारीपाठ चालू होता बघा गंमत. तुम्ही वाईट जरा दोघे वाईट अडचणीत पडता अशा विषय असून मोबाईल ढवळ मोबाईलात गावाचा नाही गावताला आता काय गावताला मोबाईलवर दाखवायचो काय सांगताय तुका कित्या तुमचा विश्वास मोबाईलवर हा म्हणून सांगताय. मोबाईलवर काय दाखवायचो भैरव राग. पण तो भैरव राग माझ्या ग्रंथाच्या हिशोबात नसतो. आता सांगताय ती गंमत बघ. शिव पार्वतीचा सारीपाठ चालू होता आणि म्हणजे सोंगट्या त्याला म्हणतात. सोंगट्याचा खेळ चालू असता पार्वतीने शंकराची 10 आयुधे जिंकली आणि तरी पण शंभू महादेव काय म्हणतात अजून एक डाव खेळूया. मग ही जी जिंकलेली आहेत ना ती तुला मी देतो. मुळात ते पार्वतीने 10 आयुधे जिंकलेलीच होती. पण झालं काय पार्वतीने आपल्या सख्यांना बोलवलं आणि ती 10 आयुधे काढून घेतली शंकरांकडून. त्यावेळी शंकरांकडे राहिलं काय लंगोटी. ती लंगोटी शंभू महादेवाने काढून फेकून दिली आणि सरळ शंभू महादेव निघाले ते गोदातीरी निघाले आणि तिथे त्यांनी एका जंगलात राहून राहिले. आणि त्यांना आता शोधण्यासाठी पार्वती माता जायला निघाली. त्यावेळी नारद मुनी काय म्हणतात माते तू अशी जाऊ नकोस. सहजासहजी ते क्रोधाविष्ट झालेले शंभू महादेव तुझं समवेत काही येणार नाही. त्यावेळी तू काय कर भिल्लिणीचं रूप घे आणि त्या ठिकाणी जा आणि नर्तन कर म्हणजे नाच कर. त्यावेळी त्याप्रमाणे पार्वतीने आपला वेश बदलला. पायात घुंगरे त्या आता काय म्हणतात ते मणी ह्याचे आपली ती झाडा वेलिंग काय तर ते सर्व मणीवर गोळा करून त्या गळ्यात घातले आणि पार्वती तुम्ही ऐकणे गरजेचा विषय आहे जरा. पार्वती माता शंभू महादेवांसमोर शंभू महादेव समाधीस्थ आहेत आणि शंभू महादेवांना प्रसन्न करण्यासाठी पार्वती माता म्हणजे ती भिल्लिणी गायन करू लागली. आणि तो गायन कुठल्या रागात केलं हे जर मोबाईलात गावतं आहे बघा. म्हणजे मोबाईलचा जो तुम्ही खरा म्हणतात आणि त्यानंतर माझ्या 65 लाखाच्या जहागिरीचा विषय खोडून दाखवा. मी आधीच लिहून ठेवला. आता ही वही म्हणजे काय शापील पुरावा नाही. मी कुठेतरी वाचलंय म्हणून त्याच्यात उल्लेख केला की 65 लाखाची जहागिरी. म्हणजे तुमचं असं म्हणणं की ते श्रीमंत न होते काय होते ना. मग ते पैसे गेले कुठे विषय असो हा ते श्रीमंत होते. मग त्यांनी पैसे केले काय ते
ओ गोरगरिबांका ते वाटलेत ना त्यांनी, आणि ती कर्ज खते इंद्रायणीच्या डोहात बुडवली. इंद्रायणीच्या डोहात बुडवली ह्या मोबाईलात गावतात. आपण 65 लाख ह्याच्यात नको त्या विषय. कसा हा महापुरुष किंवा संतांबद्दल अधिक चर्चा करू नये, कसा माझा तर वैयक्तिक मत हा. एक देवांच्या पुराणाबद्दल चर्चा असली ठीक हा, कारण काय अनेक मतं असतात. पुराणांना अनेक ऋषींनी आपापले मते वर्णन केलं असतं, पण संतांबद्दल एखाद्या वेळी अधिक चर्चा करणे. आणि दुसरा तुम्ही मुद्दा सांगितला तो चांगला सांगितला. कुठे आपली तुळशी माता म्हणजे वृंदा ती शिल्लक आहे वगैरे, आणि खरोखर बऱ्याच तुळशीला पाणी घालणं सौभाग्यांसाठी, सौभाग्यवर्धक स्त्रियांसाठी ते खरोखर मोलाचं, म्हणजे पतीचं आयुष्यमान सुद्धा वाढतं. पण अशीच एक गोष्ट घडली, एक गंमत म्हणून सांगतो, नाही तर ह्याच्यासाठी सुद्धा तू पुरावा मागशील. अशी एक गंमत घडली. सासर बाबा म्हणजे सासरे आपल्या सुनेला काय सांगतात, सुनबाई काय करा, ही आपल्या दारात जी लावलेली तुळस आहे तिला पाणी घाला, तुमचं सौभाग्य वाढेल. तर सुनबाई काय सांगता, असं करा, एवढं त्रास करण्यापेक्षा ती दारातली तुळसच उकला आणि फळांची तरी बाजूक ठेवा. हे घडलेले गोष्टी घडलेले, म्हणजे आज कुठेतरी कलियुगाचं जमानो. आणि आता ह्याच्यात अधिक वाढवतं कोणी, तर लोके बोल ह्याच्यात कळ घालूचं काम केल्याने. फक्त काय आपण बाजूक राहायचा, तो कसं विषय, तो दुसरं संतांचा मुद्दा सांगतोय. संत एकनाथ माऊली आंघोळीसाठी नदी किनारी गेले. काय शोध गावता काय सोन तो काढल्या मोबाईल. अरे वेडे होशात वेडे, त्या मोबाईलात बघायचं. अरे वेळ गावलो काय, पुस्तकं वाचा, जरा वाचा. ऐकलं, वेळ गावलो काय, पुस्तकं वाचा. ते हे तो रियाज करू नको कॅशवतो, ती पुस्तक काय वाचा ग्रंथाची, जरा जा भरण्यासाठी. हा नाही ऐक ना, तर ऐकत आता विषय. ते वाईट काय बोललोय ना मी, ते गोष्टी करतात काही ना तडे. हा तर एकनाथ महाराज आंघोळीसाठी जात होते, तर त्यांना त्या पाण्यामध्ये विंचू दिसला. विंचू. तर तो एकनाथ महाराज यांनी सहज तो विंचू उकलला. त्यावेळी त्या विंचवाने एकनाथ महाराजांना डौस केला. पुन्हा पडला तो विंचू. असा करता करता 3 वेळा. त्यावेळी असे सळग्रस्त आले, ओ महाराज हे काय करताय, तो तुम्ही विंचू वर काढताय, त्याला जीवदान देताय, पण विंचू तुम्हाला डौस करतो. त्यावेळी महाराज संत शिरोमणी म्हणजे शांतीचे सागर एकनाथ महाराज ते काय म्हणतात की काय करणार, तो विंचू आहे, विंचूचा धर्मच तो आहे. तशी लोकेबुवांची परिस्थिती आहे. काय किलेच लावून द्यायचो. आणि त्यांनी सांगल्यानी बघा, या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शकुनी कोण, काय आपला कसली कोणाक शोधतो, हा कोण शोधता की त्या कुठून तरी बारी पेटली, तापली, झाली, बरा झाला, सुनतात लोक घबरवतात. आता बाहेर सुद्धा चर्चा काय मळमळीत चालला सगळा अजून अशी चर्चा, म्हणजे लोक आपापल्या पद्धतीने बोलतले, फक्त तुम्ही उठान जाऊ नाही बाहेर, म्हणून तुम्हाला ते कळलं नाही. आता हा मी जर बोलत राहिलो ती मग दिल्ली मिनिटं संपण्या जातील, म्हणून इथे आज बोलणं कमी ठेवतो लागलं. कारण ह्या आता रागार असतं जवळ, तुम्ही राग मुळी धरू नको, मी वाईट काय बोलाक नाही असं चव्हाण बोल तुमका मी वाईट बोलाक नाही. तुमका काय सांगलंय मी की हे मोबाईल तो जास्त वापर करू नको, कुठेतरी वेळ घालू तर पुस्तक वाचा. मी ह्या भोगत सांग नाही, म्हणजे कुठेतरी काहीतरी येऊन फेकून जाऊतो असं आपलं काय विषय नसता. आणि वाचन केलं मी ताबडतोब वहीत दाखवतं, लिहून ठेवलेलं हा काय नाही तर लिहिलंय ज्या अर्थी त्या ती शाई किती वर्षाची असतात त्याच्यावरही कळतं ना. आत्ताचं लिहून नाही, लिखाण कळतं ना, असं विषय पुरे ना. हसत खेळत अधिक बोलला कामाचा नाही, तडे वेळ आपलं निघान जातो लिहून. ह्या कोणी मस्तच लिहून दिला ऐकला. नदीचा मूळ आणि साधूचा कुळ कधी कोणी शोधू नये. खरोखर लिहून देणाऱ्याला खरोखर धन्यवाद देतो. म्हणजे जाणकार लोक इथे आहेत, त्यामुळे कुठेतरी ना काहीतरी शोधीत आपण बसायचं नाही. आता लोकेबोने एखादी गोष्ट सांगितली देवाबद्दल तरी खरी असणार, उगाच कोण कुठून फेकून देतो. आणि ह्या रंगमंचात तर तशी गोष्टी कोण सांगूच शकत नाही. काहीतरी ह्याचे ते सड्यावले गोष्टी ते काय सांगला असे विषय आहेत ना. असू दे, किती मिनिटं उरली तो
आणि गजरे संपा गयो मध्ये बंद करून टाकशात तर बघा आज ज्यांनी बारीचे आयोजक आहेत त्यांच्यासाठी फक्त 2 ओळी घेतो बघा. ते आत्ता जिथे बघा अशा कागदार ह्या ताबडतोब लिहून काढलेले बाकी मोठासा काय नाही लिखाण वगैरे काय नाही. निसर्गरम्य कट्टा या गावी एक गुणरत्न जन्मला अजी सावंत या नावाने हिरा चमकला. अजी सावंत या नावाने हिरा चमकला. अजी सावंत या नावाने हिरा चमकला. जेवणासाठी बसलो तिथे सुद्धा त्यांची चर्चा होती म्हणजे त्यांच्या पुढ्यातच त्यांची गंमत करायचे. हे आमचे सावकार म्हणजे खरोखर सावकार म्हणण्यापेक्षा हे दानशूर भजन क्षेत्रात सुद्धा त्यांना आवड अशा प्रकारे हे व्यक्तिमत्व आणि त्यांची जी आवड म्हणून तर कुठेही डबल बारी तिरंगी सामना इथे आयोजित केला. भजन क्षेत्र हे रोमात त्यांच्या उभिनले. त्याचे नाव गातो गुणगान त्याचे गातो आम्ही गुणगान. क्षेत्र ते त्यांना शोभते वरद हस्त बाळोना. थोडक्यात बघा ह्या कट्टे गावची शान आणि ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र गाजवलं ते भजन रत्न भजन सम्राट लोकेबोनी सुद्धा नाव घेतलं त्यांचं ते काशीराम परब. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण.
पाटण नांदगावची टा कणकवली कसाल आणि कटा उडाळ पावशी पंडुतीटा पुढे मालवण किनारपट्टा गौरी गणपती आणून पूजिती गौरी गणपती आणून पूजिती घरोघरी सारे जण ह्यांचा पूर्ण गजर घेतला नाही तर बुवा काही चूक काढतील किंवा गजर अर्धवट कसं काढतील वेळेचं भान असल्यामुळे हे कट्टा गावचं नाव येईपर्यंत तेवढ्यातच आम्ही तो गजर तो पोवला. शिवरायाच्या शाळेखाली नवती कशाची वाण शिवरायाच्या शाळेखाली नवती कशाची वाण नवती कशाची वाण आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान देखणी होती मुसलमानाची त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान लढला राजा मावळे जमवून स्वराज्याची स्थापना केली अवतार घेऊन स्वराज्याची स्थापना केली अवतार घेऊन
असाच माझा राजा पाहून झुकते तेथे मान, असाच माझा राजा पाहून झुकते तेथे मान. गजर घेतो बघा थोडक्यात. असं आहे डॉक्टर नाम घोषाने तुमली ही कटनगरी, विठुरायाची गणमुनी पंढरी, विठुरायाची गणमुनी पंढरी, विठुरायाची गणमुनी पंढरी. पोचायला लागली बघा. आणि अतिशय महागाई, डिझेल पेट्रोल कमतरता, म्हणजे खरोखर ऐन आता शेतकरी लोकांना सुद्धा पावसाळ्याच्या तोंडावर कुठेतरी हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह उभा आहे बघा. जर पेट्रोल डिझेल ही महागाई वाढली तर सर्व वस्तूंचे भाव अतिशय गगनाला भिडतील आणि माणूस होरपळून जाईल. म्हणून या देवाजवळ आपली मागणी आहे बघा. चाले ना देवाला उवरी, हिरण्यकश्यपू तो दैत्य हा मातला, हिरण्यकश्यपू तो दैत्य हा मातला, नृसिंह अवतारी ठार तो मारिला. वराह अवतारात श्रीकृष्णाने हिरण्यकशाला मारले आणि त्याचा राग म्हणून हिरण्यकश्यपू आपल्या मुलाला भक्त प्रल्हादाला अतिशय छळू लागला. भक्त प्रल्हादाच्या मुखात नेहमी नारायण नारायण असा शब्द असायचा आणि तो हिरण्यकश्यपूला सहन न व्हायचा, म्हणून त्याचे असंख्य हाल झाले आणि त्या भक्ताच्या हाकेसाठी कुठेतरी नृसिंह अवतार घेऊन परमेश्वर प्रगट झाले आणि त्यांना ठार मारले. म्हणून म्हणतो दुसरा भाऊ तो हिरण्याक्ष झाला, वरारी अवतारी ठार तो मारिला.
कुंभाराने आणि दुकानादाराने खरोखर आज ही भक्तीची नौका कोणी चालवली असेल तर ह्या संत वाङ्मय गोरा कुंभार, संत नाम्या सावता माळी अशा असंख्य संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले आणि त्यांच्यापासून कुठेतरी ही आज भजन परंपरा चालू आहे आणि संतापासून आपण कुठेतरी त्या परमेश्वराचं नाव घेतो. म्हणजे देवाची ओळख खरोखर आपल्याला करून दिली असेल कोणी तर ती संतांनी. भक्तीमुळे होईल मुक्तीला जीवनी नामरूपी सेवा वाहू देवाच्या चरणी. वरद हस्त ठेवी आजया भक्तावरी वरद हस्त ठेवी आजया भक्तावरी. नाना विघ्ने आली आजच्या या घडीला युद्धाची झळ बसली या देशाला. बघा नाना विघ्ने आजच्या या घडीला येत आहेत आणि हे जरी आखातात युद्ध असलं तरी त्या युद्धाची झळ आपल्याला म्हणजे आपल्या भारत देशाला सुद्धा बसली आहे आणि प्रत्येक माणसापर्यंत ती झळ युद्धाची पोचली आहे. युद्ध म्हणजे सोपे नाही आजच्या या घडीला कारण घालू आम्ही आमच्या या देवाला. बघा युद्ध म्हणजे खरोखर सोपं नाही आणि आपल्या भारत देशाची सुद्धा जी तटस्थ भूमिका आहे ती खरोखर योग्य आहे. बघा अशोक सम्राट आपल्या भारताचे मौर्य पंथामध्ये अशोक सम्राट म्हणून राजा होऊन गेले. त्यांनी सुद्धा ज्यावेळी ते खरोखर रयतेचे हाल न करणारे राजा, रयतेला सुखी समाधान ठेवणारे राजा, रयतेवर प्रेम करणारे राजा, पण खरोखर एक वेळी युद्धाची स्थिती आली. त्यावेळी युद्धामध्ये असंख्य मानवहानी, मानव जखमी असं पाहून त्यांनी युद्धाचा त्याग केला आणि युद्धापेक्षा बुद्ध बरा म्हणून त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला. युद्ध म्हणजे सोपं नाही आजच्या या घडीला कारण घालू आम्ही